विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता यशोदेसी मने माता ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत ऐसा भक्ताचा अंकित निष्काम निराळा निष्काम निराळा गोपीला ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत ऐसा भक्ताचा अंकित तुका रूपा चांगले ऐका भक्ताचा अंकित लागे तैसीला विपरीत पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, ओ सद्गुरु ज्ञानमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, कंठी राहू नाम हा माझा नवस, पूर्वावी आस गुरुराया, वसोनी अंतरी बोलावी उत्तरे, जेणे हा संसार सार होय, ऐसिये वासने स्वामी साय होणे, काल वाया जाणे ऐसे नाव, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदे दुष्यंते, चतुर विनोदे दुष्यंते, स्वभावे पूर्ण ज्ञाते, स्वभावे पूर्ण ज्ञाते, भावे पूर्ण ज्ञाते, भावे पूर्ण ज्ञाते, या सकळा श्री विनवनी, या सकळा श्री विनवनी, या सकळा श्री विनवनी. आई हनुमानजी विराजे, जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण, हे जीवंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता विश्वाचा जनिता, यशोदेसी म्हणे माता, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसीला विप्रीत, निष्काम निराळा, गोपीला वियेला चाळा, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसीला विप्रीत, तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले, ऐसा भक्ताचा अंकित, लागे तैसीला विप्रीत. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चाललेला अखंड हरिनाम यज्ञ वर्ष 23.
एक तपपूर्ती पूर्ण झाली, दुसऱ्या तपपूर्तीक आपण पदार्पण करत आहोत. आणि या 23व्या वर्षातील अंतिम दिवसाची सेवा, ज्याला आपण काल्याची सेवा म्हणतो, ज्याला प्रसादाची सेवा, ही सेवा संपादन करत असताना गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी वृंद, कीर्तनकार, प्रवचनकार, त्याचबरोबर साधू संतांच्या आशीर्वादाने, संत श्रोतो सज्जनांच्या पदस्पर्शानं हा चालू असलेला नामयज्ञ मौजे खडकूम अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. वास्तविक पाहता गौरवपर प्रकरणातील अभंग कीर्तरूपी सेवेकरता घेतलेला आहे. कीर्तरूपी सेवा प्रारंभ करण्या अगोदर छोटासा परिहार द्यायचा तो असा. तुमच्या गावामध्ये मला वाटतं मी पहिल्यांदाच सेवेसाठी या ठिकाणी येत आहोत. त्याचं जे श्रेय आहे ते आपल्या पट्ट्यातील जुन्नर भागातील भूषण आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण साधनाताई कोरडे आणि त्यांचे वडील फोन केला, महाराज कार्यक्रम अशा अशा ठिकाणी जमेल का? नाही म्हणता येत नाही आणि प्रत्येकाला म्हणजे आहेच, त्यातून त्यात वेळ काढून इथपर्यंत येणं गरजेचं होतं, कारण शब्द महत्वाचा. आल्यानंतर इथं ज्यावेळेस सुरुवातीला आलो तेव्हा डोक्यामध्ये विषय वेगळा होता. कीर्तन होईल का, लोक असतील का, गायनाला कोण असेल का, हा प्रश्न निर्माण होता. तरी मनाचा निर्धार असा होता, कसंही असू दे, आपुली आपण त्याला सोडवत, आपली आपण सोडवून करायची आणि भगवंताचा दावा करायचा, त्याच्यावर भार टाकायचा, तो करून घेणार आहे. पण सुरुवात केल्यानंतर बरं वाटलं. आदरणीय सध्या गाय त्या ठिकाणी मला पूर्णतः त्यांचा कोणाचा परिचय नाही, सगळे माझ्यासाठी नवीन आहेत. मग याच्यामध्ये कीर्तनकार असो, प्रवचनकार असो, गायनाचार्य असो, ज्यांचं हार्मोनियम सुंदर अशी साथ आहेत, आदरणीय महाराज ज्याचे मृदुंगाला सुंदर अशी साथ आहे. मला वाटतं तुमच्याकडे पण ते पहिल्यांदाच आले असेल, है ना? एक वेळ आदरणीय मौली महाराज दिघे, त्याचबरोबर ज्यांनी कार्यक्रम ठेवण्याचा अट्टास आमच्या ताईंना, त्यांच्या वडिलांना केला होता, ते आदरणीय हरिभक्तपरायण खंडू दादा ना, हो मी म्हणते, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आणि त्याचबरोबर पूर्ण विश्वामध्ये जग आता फार झपाट्यानं पुढे चाललेलं आहे. आपण एका ठिकाणी जरी उभं राहिलो तर विश्वामध्ये सगळ्यांना हे ज्ञान प्राप्त होतं, सगळ्यांपर्यंत हे ज्ञान पूर्णत्वाला जातं. ते पूर्णत्वाला नेण्यासाठी आत्ताच जे युग फास्ट युग आहे, की ज्याला म्हटले मोबाईल युग, जे चित्रीकरण आता केले जाते, ते आमचे पीएस इंडिया यांचे सर्वा या ठिकाणी आलात. ग्रामस्थांच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत. विठ्ठल विठ्ठल आज काल्याचं कीर्तन. काला कशाला म्हणतात, काल्याचं कीर्तन कशासाठी केलं जातं, काल्याचं महत्व काय आहे?
साधारण प्रत्येक माणूस, किंबहुना तुम्ही गेले 23-24 वर्ष ऐकता, भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे, ज्या लीला आहे, त्याचं वर्णन करणं आजच्या दिवसाला गरजेचं आहे. वास्तविक पाहता जीवनामध्ये संत वाङ्मय सांगतात, काला हा 3 प्रकारे असतो. पहिला जो काला आहे तो जीव आणि शिवाचं ऐक्य, याला काला म्हटलं जातं. जीव आणि शिवाचं ऐक्य काय आहे? ज्यावेळेस आपण या पृथ्वी तलावर मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो, आल्यानंतर आईच्या कुशीत, आईच्या पोटामध्ये, आईच्या उदरामध्ये तुम्ही आम्ही राहतो. आणि मग त्यावेळेस सांगतो, काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणाद्यात आसे, माझे स्वहित नेनती कोणी. गर्भीची असणारी जी यातना आहे, त्या यातनेतून बाहेर सोडवावं ही प्रार्थना आपण भगवंताकडे करत असतो. पण ज्या वेळेस आईच्या गर्भातून बाहेर येतो, संत वाङ्मय सांगतात, त्यावेळेस हा मनुष्य प्राणी इतका लबाड आहे, हा मनुष्य प्राणी इतका लबाड आहे, त्याचं कार्य साधलं तर आपल्याकडे एक म्हण आहे, गरज सरो वैद्य म्हणून. तो एकदा सुखरूप जन्माला आला रे आला, मग तो कवा कवा करत असतो. मग भगवंत सांगतात, ज्यावेळेस गर्भाच्या यातना तुला सहन करावा लागत होत्या, तेव्हा माझा धावा केला. मला त्यावेळेस वचन दिलं की हे देवा, या गर्भातून मला बाहेर काढ, आल्यानंतर मी तुझं भजन करीन. एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे. आठवीन पाया माझा नवस, आठवीन पाया माझा
जानवास. बांगर महाराजांच्या सौभाग्य. वा वा, सुंदर. टाळ्या वाजवा बरं. आमचे परमस्नेही परम मित्र बांगर महाराज. मला माहित नाही घरवाले पण एवढे तयार असतील म्हणून. रोज बाहेर भेटणं वेगळं असतं. घरापर्यंत कधी पोहोचण्याचा अंदाज आलाच नाही किंवा आम्ही गेलोच नाही. पण सांगितलं दादांना असं असं आहे. याला पारमार्थ म्हणतात, परंतु रुजावा लागतो. आणि ऐका, आईच्या कुशीमध्ये जेव्हा परमार्थ रुजतो तेव्हा म्हातारपणामध्ये आपली काळजी आपल्याला राहत नाही. आपली मुलं आपली काळजी घेतात. विठ्ठल विठ्ठल. एक वेळ करी या दुःखावे गळे. एक वेळ करी या दुःखावे गळे. देवा, या गर्भवासातून एकदा मला बाजूला कर रे. तुझं पाय आठवीन किंवा तुला नवस करीन, पण मला ह्या गर्भवास तू बाजूला काढ. हा गर्भवास फार वाईट आहे. देवानं सांगितलं अरे हा गर्भवास वाईट आहे, तुला माहिती आहे, पण तुझ्यात तर माझ्यात फरक नाही ना. मम अंश जीव लोका, तू आणि मी सेम आहे ना, सारखंच आहे. माझाच अंश तू आहे, वेगळं काही नाही. तू ज्या ठिकाणून आलेला आहे ते आनंद सरोवर आहे. मृत्यू लोकामध्ये जन्माला आला फक्त आनंद लुटण्यासाठी आला. तुला तुझा आनंद घ्यायचा आहे आणि पुन्हा तुझ्या जागेवरती तुला यायचंय. दुःख काहीच नाही, दुःखाचा लवलेश नाही. पण आम्ही सुखाच्या पाठीमागे लागलो म्हणून दुःख आपल्या पाठीमागे लागलं. मृत्यू लोकामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो, कशासाठी आलो हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत काला कळत नाही. फक्त आम्ही आलो, आम्हाला एवढंच माहिती, आम्हाला मुलं सांभाळायचे, आम्हाला नातवंड सांभाळायचे, आम्हाला संसार करायचा आहे, आम्हाला पैसा कमवायचा आहे, आम्हाला महाल माड्या बांधायच्या. आणि याच्यातच आपलं आयुष्य कधी निघून जातं, वेळ नाही राहिला आपल्याकडं. अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्य बालत्व पीडा रोग क्षय. काय वजनासी उरले ते पाय गा. संतांनी सांगून ठेवलं, फक्त आपण पाठ करून ठेवले. आहे की नाही बाबा? संतांनी सांगितलं, फक्त आपण पाठ करून ठेवले. त्याच्या पाठीमागचा उलगडा आपण केलाच नाही. देवाने तुम्हा आम्हाला जन्माला इथं ठेवलेलं आहे. जितक्या दिवस ठेवायचं तितके दिवस ठेवणार आहे. ज्या दिवशी आपलं कार्य संपलं त्या दिवशी आपल्याला तो घेऊन जाणार आहे. जायची वाट नाही पाहिजे, तोच घेऊन जाणार आहे की नाही? ज्यानं आपल्याला पाठवलं जाताना तोच त्याच्या गाडीमध्ये घेऊन जाणार आहे. आपण दुसरी गाडी पाहायची गरज नाही, पण तरी आपण शोधत असतो. जीव आणि शिवाचं ऐक्य जोपर्यंत आपल्याला समजत नाही, मी का आलो, मी कशासाठी आलो, आल्यानंतर मला काय करायचे, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत देव आणि शिव आणि जीव याच्यातलं ऐक्य जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत संत वाङ्मय सांगतात काला कळत नाही. शास्त्राने दुसराही काला सांगितला, त्याला साधनेचा काला म्हटलं जात. दिली आपल्याला सूट. साधनेचा काला म्हणजे काय आहे? ही एक आपल्याला सूट आहे. कसली सूट आहे? आपल्या धर्मामध्ये 33 कोटी देव आहे की नाही? आपल्या धर्मामध्ये 33 कोटी देव आहेत. मग 33 कोटी देवांना कोण म्हसोबाची पूजा करीत, तर कोण माऊल्यांची पूजा करीत, कोण हनुमंतरायाची पूजा करीत, कोण दत्ताची पूजा करीत, कोण रामाची पूजा करीत, तर तो कृष्णाची पूजा करीत. ज्याच्या त्याच्या मनावर आलं. पण संत वाङ्मय सांगतात अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्याचे, देखिले म्या त्याचे.
भगवंतानं सांगितलं फक्त तुमच्या आमच्यासाठी नाना प्रकारची रूप धारण करावं लागली मला. मी वेगवेगळ्या रूपानं आलो का? कारण मला माहित आहे हा माणूस खूप हुशार आहे. त्याच्या साध्यासाठी, त्याच्या साधनेसाठी तो कुठेही फिरत राहील, तो कुठेही जात राहील. मग त्या त्या ठिकाणी माझं अस्तित्व पाहिजे का? कारण याला मी जन्माला घातलेला आहे, ही माझ्यावरती जबाबदारी आहे. देवाने जबाबदारी त्याच्यावर घेतली, आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो मी गेल्यावर कसं होईल, काही होत नाही. मी गेल्यावर कसं चालत, काही होत नाही, चालते. मी मेल्यावर मागं टाळ वाजल का? मरून बघ, वाचतोय. फक्त आपल्याला वाटतं कसा चालन सप्ताह, मी गेलो सप्ताह चालन का? नाही, चालतोय. आपला गैरसमज आहे. एखाद्या गावामध्ये एखादा विशारद मृदुंगाचारी असेल आणि यदा कदाचित काळाच्या आड जर तो गेला तर गावाला प्रश्न पडतो, आता वादक भेटणार कोण? पण त्याला काळजी असते, कमीत कमी पोटावर वाजवणार तरी मिळतो. नीट विचार करा. ज्याला शिक्षण नाही, जो जनावरांकडे जातो, तो दगडावरती वाजत बसतो, तिथं शिकतो. पण भगवंत त्याला तयार करतो, कारण तुझी ये नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा. त्याला त्याची काळजी आहे. आपण फक्त कटपुतली सारखं आहे, यायचंय, काही दिवस राहायचं, निघून जायचंय. आपल्याकडे काही नाही. आपल्या वाचून देवाचं काही राहिलं नाही, काही राहत पण नाही. आपलंच आपल्या वाचून राहते, बाकी काहीच नाही. मग कुठल्याही देवाला नवस करा. नवसी माझे नवसी ओ, पंढरीचे दैवत विठ्ठले ओ. नवसी माझे नवसी ओ. नवस करा, पण नवस करत असताना तो पूर्णत्वाला गेला पाहिजे. पूर्णत्वाला म्हणजे कसा? एखाद्या देवाची, आपण एका देवाची सेवा करतो ना, शेवटच्या श्वासापर्यंत त्याच देवाची सेवा आपल्याकडे राहिली पाहिजे. विठ्ठलाची आपण सेवा करतोय ना, त्या विठ्ठलाची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत विठ्ठल नावानच बाहेर गेली पाहिजे. हनुमंतरायाची सेवा आपण करतोय ना, शेवटचा श्वास हनुमंतरायाच्या नावानच सुटला पाहिजे. भैरवनाथाची सेवा करतोय ना आपण, शेवटचा श्वास खंडोबा, भैरोबा यांच्या नावानं शेवटचा श्वास सुटला पाहिजे. त्याला साधना म्हटलं जातं. आपण सोमवार, मंगळवार, बुधवार वेगवेगळे देव आपल्याकडे असतात. अमवाग्या सोमवाग्या प्रेम न करावारी, सावध होणी भजनी लागा देव करा कैवारी, माझ्या मल्हारीची वारी. एक 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 आपल्याकडे असतात. पण संत वाङ्मय सांगतात कुठला तरी एक आम्ही धरीला चित्ती, हो एक रखुमाईचा पती. कुठला तरी एक धरा. संतांचं असं काही नाही. फक्त धरत असताना तो साधनेला गेला पाहिजे, पूर्णत्वाला माणूस गेला पाहिजे. मग कुठल्याही देवाची सेवा करा. ज्या देवाची सेवा तुम्ही करता ती पांडुरंगापर्यंतच जाते, वेगळं काहीच नाही. भगवान शंकराची पूजा केली तरी हनुमंतरायाकडे येते, आणि हनुमंतरायाची पूजा जरी केली तरी भगवान शंकराकडे जाते, है की नाही? कारण रुद्राचा अंश आहे, रुद्राचा अवतार आहे तो. पण आपला गैरसमज. शास्त्राने तिसरा जो काला सांगितला तो काला सप्ताहातील काला, ज्याला आजचा काला म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल मग आपल्याकडे 1.5 दिवसाचा सप्ताह असो, 2 दिवसाचा सप्ताह असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 8 दिवसाचा असो व चातुर्मास असो. पण वारकरी संप्रदायाचा एक नियम असा आहे, जोपर्यंत काला होत नाही तोपर्यंत सप्ताह पूर्णत्वाला जात नाही. ज्या दिवशी काला झाला त्या दिवशी आपण समजायचं आपला अखंड हरिनाम यज्ञ पूर्णत्वाला गेला. कारण ही यज्ञाची आहुती आहे. काला म्हणजे एक यज्ञाची आहुती आहे. जोपर्यंत यज्ञाची आहुती आपण देत नाही तोपर्यंत आपलं कार्य पूर्णत्वाला जात नाही. याच्यामध्ये एक वारकरी संप्रदायाचा विशेष आहे पहा. दत्त जयंती असला तरी कृष्णाचं चरित्र, भैरवनाथाचा सप्ताह असला तरी कृष्णाचं चरित्र, है की नाही?
भगवान शंकराचा सप्ताह असला तरी कृष्णाचं चरित्र हे कृष्णाचं सांगावं लागतंय. मग कृष्णाचं चरित्र सांगत असताना असं म्हणतात, त्या दिवशी जो आहे काल्याच्या दिवशी हा जो कीर्तनकार असतो तो काही संज्ञेनं बांधलेला असतो. कशानं बांधलेला असतो? जसा पहिला दिवस नामपर प्रकरणातच चालावा लागतो, मग तिसरे चौथे दिवस माणूस कुठेही पळतो. मग काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णानं ज्या ज्या लीला केल्या त्याच चरित्राचं उच्चारण करावं लागतं. काय विशेष आहे हो? काल्याच्या कीर्तनामध्ये आतापर्यंत आपण तीच चरित्र ऐकतो तरी आपल्याला कंटाळा येत नाही. येतोय का? असं कोण म्हटलंय का, महाराज गेले 23 वर्ष झाला आम्ही तेच ऐकतोय, आता कृष्णाचं चरित्र बंद करा, रामाचं सांगा, असं कोण म्हणतोय का? नाही ना. तेच का? त्याच्यामध्ये गोडी आहे, त्याच्या पुढे अमृत सुद्धा पिक आहे. भगवंताच्या नावामध्ये तेवढी गोडी आहे. फक्त आपल्याला तो रस चाखता आला पाहिजे. जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास पिते पुढे. फक्त रस सेवता आला पाहिजे. आपल्याला भगवंताचं नामस्मरणाचा उच्चार करता करता आनंद वाटला पाहिजे. भगवान कृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं, ज्या लीला केल्या, त्याचं वर्णन करणं फार गरजेचं असतं. या लीला करत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं. जगद्गुरु तुकोबारायांनी पाहिलं. आणि तुकोबारा मिळणारे काय चमत्कार आहे. जिकडं तिकडं पाहावं आनंदच आनंद आहे. जिकडं तिकडं पाहावं गुडिया, तोरणे, पताका आहे. असं झालंय का याच्यामध्ये? तुकोबारायांनी सांगितलं, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, बालकृष्ण नंदागरी, बालकृष्ण नंदागरी. गोकुळीच्या सुखा
अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सगळीकडे आनंद झाला. भागवतकार सांगतात पा, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. हसू गाऊ गालात नाचू गाऊ तालात पैजण तरतरले. गाणा दिसतो उठून गोपी आला नटून, गाणा दिसतो उठून गोपी आला नटून, नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. सगळीकडे आनंद होता. तो कोपरायने पाहिलं नवल नाही. आमच्या जनाबाईनं सुद्धा तेच पाहिलं बरं. त्या सांगत होत्या, यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला. हा बरोबर आहे, बरोबर आहे. गवळण म्हणती गवळणी लाग सईबाई. बोला. गवळण म्हणती गवळणी लाग सईबाई, यशोदेला पुत्र वारकरी संप्रदायामध्ये या चालीला बॅन आहे. बॅन म्हणजे घेत नाही. पण मी इतक्या लांबून आलो, तुम्ही म्हटले आमच्यासाठी काहीच केलं नाही यांनी, मग मी काय करू? तुमच्यासाठी ही जात्यावरची ओवी गावा लागली, ही सगळीकडे गातात म्हणून तुमच्यासाठी म्हटलो मी. पण तुम्ही प्रतिसाद काहीच दिला नाही. तुम्ही डुलले नाही, चालले नाही.
आमच्या ताईंना म्हणूही लागली नाही. हे नाही चालणार. विठ्ठल विठ्ठल गोकुळामध्ये जिकडे तिकडे आनंद होता. नंद राजाला मुलगा झाला, यशोदेला पुत्र झाला. सगळीकडे वार्ता होता. पर्यायानं आनंदाचं प्रतीक म्हणून गुडिया, तोरण, पताका उभारल्या होत्या. पण गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद होता. नवल काय, पण विरुद्ध दिशेला दुःखच होत. विरुद्ध दिशेला दुःख होत. गोकुळामध्ये आनंद आहे, विरुद्ध दिशेला मथुरेमध्ये दुःख आहे. दुःख नाहीच, पण आपला काळ जन्माला आला. कंसाला कळायला लागला. काळ जन्माला आला, कंसाला कळायला लागलं. काळ जन्माला आला खरा, पण त्या काळाच्या अगोदर एका मायेनं वार्ता सांगितली होती. पा त्या मायेनं सांगितलं होतं, मी शकून सांगण्यासाठी आलेले आई कंसा. निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माऊर माझे गाव. शकून सांगावया माझे नाव. शकून सांगावया कंसाला कळलं होतं रे, मला कुणीतरी शकून सांगितलं ना, तिचं नाव माया. कंसा, 8वा ज्यावेळेस जन्माला येईल त्यावेळेस तुझा वध करील. बर, 8वा जन्माला येईल त्यावेळेस वध करील. पहिला 8वा की शेवटचा 8वा माहित नव्हतं, म्हणून पहिल्यापासून सुरुवात मायाला केली. पण 7वी माया हातातून सहज निघून गेली. पण भगवंताची लीला होती. त्या पांडुरंग परमात्म्याला डोक्यावर उचलला आणि पायाची बंधनं बाजूला झाली. उचलीला कमळापती काय विशेष आहे? पायाच्या पेड्या तुटून कधी जातात? कधी जातात? देवाला डोक्यावर घेतल्यानंतर. पहा, वसुदेवानं भगवंताला डोक्यावर घेतला आणि पायाची बंधनं तुटली. यमुना पार केली आणि गोकुळामध्ये आली. आल्यानंतर देवाला डोक्यावर खाली ठेवला आणि मायेला डोक्यावर घेतली. परिणाम परत बांधले गेले. भगवंत चरित्र हे सांगतं, आम्ही संसाराला जन्माला आलो, आम्ही मायेला डोक्यावर घेतलं म्हणून तुम्हा आम्हाला दुःख आहे.
जर आम्ही देवाला डोक्यावर घेतलं असतं तर दुःख बाजूला पळालं असतं, दुःख बाजूला गेलं असतं. पण देव आम्हाला कळत नाही. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐताला. हो, तुकोबाराय सांगता रे, आईता आपल्याकडे आलेला आहे. पण लोक सांगतात देव न लगे, देव न लगे. आम्हाला देव लागत नाही. मग आम्हाला काय लागतं? पैसा लगे. काय लागतंय आम्हाला? पैसा लगे, देव न लगे. मग पैसा लगे ना, कळो येईल अंत काळी, प्राण प्रयाणाची वेळी, राती निराळी राणा पोरे. देव न लगे, देव नाही लागत ना. तो कोबाराने सांगितलं नाही लागत तर नका घेऊ देव. मग पैसे पाहिजे ना, मग कळो येईल अंत काळी. कंसाला वार्ता सांगितली होती. निर्गुण निराकार दादा, माहुर माझे गाव. नात्र्यांचा सुंदर भारुड आहे. शकून सांगावया जय माई माझे गाव. तो शकून कंसाला आठवला. आठवल्यानंतर जो 8वा जन्माला आलेला आहे, आता त्याला मारण्याची तयारी चालू झाली. बरं, पहिला पैंजीचा विडा उचलला तो एका स्त्रीनं, आणि तिचं नाव, हो पाठांतर आहे आपलं. आता काय काळजी नाही, आता कीर्तन बरोबरच होतं. पहिला पैंजीचा विडा उचलला, तिचं नाव स्त्री होती का पुरुष होत? बघा ना, स्त्रीमध्ये काय ताकद आहे. प्रभू रामचंद्राला मारण्याचा पहिला पैंजीचा विडा उचलला, ती कोण होती? पुरुष होती का स्त्री होती? आणि आपलं काय, तिकडं पाकिस्तान वाढत चाललाय, इंडिया कमी होत चालली. आता कळते ना तुम्हाला? पुरुष मंडळी कमी व्हायला लागली, पुढे जातात मला कळत नाही. वारकरी संप्रदाय महिलेमध्ये रुजायला लागले, चांगली गोष्ट आहे, गरज आहे त्याची. महिलांच्या हृदयामध्ये वारकरी संप्रदाय जर रुजायला लागला तर निश्चित पुढची पिढी वारकरी संप्रदाय म्हणून जन्माला येईल. हो, त्याची गरज आहे, गरज आहे त्याची. आम्ही खूप ठिकाणी पाहतो, आमची माता मौल्या काम असून धाम असून सुद्धा सगळं आवरून सुद्धा संध्याकाळी झोपेपर्यंत सगळ्यांची काळजी करायची. उद्या काय करायचे, झोपताना ती काळजी करायची. आणि तरी सुद्धा कीर्तन भजन पूजन काही असू दे यायचं. मग पुरुष वर्ग गेला पुढं, अचानक गुप्त झाला की काय? असं पूर्वी पहा, पुरुष लोक जास्त होते, महिला 2 ते 3 असायच्या कीर्तनाला. पुरुष मंडळी रांगच्या रांग असायची. पण असं झालंय काय का पुरुष मंडळी कमी दिसायला लागली सगळीकडे आणि महिला मंडळी जास्त दिसायला लागली. एक दिवस असा येईल, बरं एक दिवस कसा येईल, आपल्याला ही साऊंड सिस्टीम फक्त आपण तेवढ्याच कामाची राहू, आपण बाकी काही नाही. तर कीर्तनकार पण महिला असेल, वाजवायला महिला असेल, तिकडं सिस्टीम बरोबर करायला महिलाच असेल, तिकडं बरोबर काय म्हणतात त्याला युट्यूब ती महिलाच करील, गायनाला महिलाच राहतील. आपण फक्त साऊंड सिस्टीम व्यवस्थित करायचं काम करणार आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कंसाला वार्ता समजली आणि पहिल्या पैंजीचा विडा उचलला एका महिलेने. अंगामध्ये पूर्ण विष, किंबहुना जे दूध आहे शरीरातलं ते विषाचं आहे. पण विषाचं दूध पाजण्यासाठी पुतना भगवंताच्या महालामध्ये प्रवेश केला, पाळण्यातून उचललं आणि पाळण्यातून उचलल्यानंतर आपल्या लेकराला छातीला लावलं. पण भगवंत होता तो, नाना नटधारी होता तो. त्याने आपली लीला दाखवायला सुरुवात केली. दूध पेता पेता पर्यायाने सायुज्यता मुक्ती जी आहे ती सायुज्यता मुक्ती पुतना मावशीला मिळाली. कंसाला वार्ता समजली तरी कंस शांत बसला नाही. अगासूर, बकासूर, कागासूर सगळे पाठवले. नंतर पुन्हा एक प्रयत्न केला. ब्राह्मणाच्या वेशामध्ये माबापट लावला.
पण त्याची अवस्था झाली काय? पंचांग फाटले जानबी फुटली, धोतर गळाले ढुंगणाचे. त्याची अवस्था तीच केली होती. त्याला तरी कुठं सोडला? ब्राह्मणाचा वध करायचा नाही, यदुकुळामध्ये शिकवलं नाही, हे रघुकुळामध्ये सुद्धा नव्हतं. रघुकुळामध्ये ब्राह्मण गायी स्त्रिया यांची हत्या करत नव्हती. यदुकुळामध्ये ब्राह्मण गायी स्त्रिया यांची हत्या करत नव्हती. पण ब्राह्मणाच्या वेशेमध्ये राक्षस होता म्हणून हत्या करावं लागली. एक 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 मारला. पण आता भगवान श्रीकृष्ण कणाकणाने वाढत चालला होता. वाटता वाटता तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, पावणे 12 झाले. तुमच्या भूकेचा अंदाज घ्या आणि मग मला सांगा. हे की बरोबर ना? तुमच्या भूकेचा अंदाज घ्या आणि मग मला सांगा. विठ्ठल 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 तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगाने रंगात तोम्या देखीला. रंगता 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 भगवान श्रीकृष्ण मोठे झाले आणि रंगता रंगता यमुनेच्या तीराकडे चालत चालत गेले. यशोदा माता यमुनेच्या तीरामध्ये कपडे धुत, बळीराम दादा पाठीमागे उभे होते आणि भगवान श्रीकृष्ण बळीराम दादाकडे जाऊन पोहोचले. पोचता पोचता परिणाम असा झाला, यमुनेची असणाऱ्याची माती आहे ती माती उचलली आणि भगवान श्रीकृष्णानं बळीराम दादाला दाखवली. दादा हे बघ माती. अशी माती म्हणून तोंडामध्ये टाकली आणि टाकता टाकता बळीराम दादाने सांगितलं, आई आई कृष्णानं माती खाली. माती खाली म्हटल्यानंतर यशोदा आता पटकन उठली आणि कृष्णाच्या कानाला पकडणं सांगितलं, कृष्णा माती खातो तू? काय मुने का करीतो चोरी? अरे काय कमी आहे तुला? माती खातो काय? चोरी करतो काय? कृष्णानं ऐकलं नाही. कृष्णानं सांगितलं, आई गाई नाही खाली गम्या माती, आई गाई नाही खाली गम्या माती, नाही खाली गम्या माती, आई गाई नाही खाली गम्या माती. बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा हो बळीराम दादा, बळीराम दादा
यशोदेने कृष्णाच्या कानाला पकडलं आणि कानाला पकडल्या पकडल्या कृष्णाने केलं आई. आई हा शब्द बाहेर पडला आणि तुकोबरायने पाहिलं, अरे हा विश्वाचा जनिता आणि यशोदेला आई म्हणतो. अभंग विश्वाचा जनिता विश्वाचा जनिता यशोदेसे म्हणे माता. तुकोबाराने पाहिला, अरे हा विश्वाचा जनिता आहे, विश्वाचा मालक आहे आणि मालक असून सुद्धा आईला यशोदेला माता म्हणतो का? हा विश्व घडवणारा तो आहे. चराचरामध्ये तो व्यापण उरलेला आहे. हे ब्रह्मांड त्यांनी घडवलेलं आहे. किंबहुना वसुदेव देवकी हे त्यानं निर्माण केलेलं आहे. मग या विश्वाचा मालक असूनही सुद्धा यशोदा मातेला त्यांनी आई म्हणावं. तुकोबाराय म्हणतात आई म्हटला खरा, पण भक्ती पाहून लाचावला, भक्तांचं प्रेम पाहिलं आणि भगवंत नाना प्रकारच्या पोड्या त्या ठिकाणी करावा लागला. फक्त भक्तीसाठी लाचावला. कसा भक्तीसाठी लाचवला हे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. ऐसा भक्ती भक्ताचा अंकित. ऐसा भक्तीचा
ऐसी लावी प्रीत. भक्तांसाठी देव वेडा होता. गोकुळामध्ये दही दूध तूप लोणी निर्माण व्हायचं, पण निर्माण झाल्यानंतर ते मथुरेला विकण्यासाठी जातो. भगवान श्रीकृष्णाने पाहिलं, अरे माझी जी सवंगडी आहे त्या सवंगड्याकडे जर पाहिलं तर एकाची तब्येत व्यवस्थित नाही. कोण वाकडा आहे, कोण शरीरानं दुबळा आहे. आपल्या मित्राला विचारलं, गड्या अरे आपल्या घरी सगळं असूनही सुद्धा दही दूध तूप लोणी असूनही सुद्धा आपल्या तब्येती का सुधरत नाही. बोबडा होता बोबडा. त्याने सांगितलं, तूच ना आले कशा होतील ले. कृष्ण सांगितलं ता. म्हणजे ठगलं जे दूध आहे ते मथुरेला जाते. कृष्णा सांगितलं मग मथुरेला जात आहे ना, मग उद्यापासून दही दूध तूप लोणी मथुरेला जाऊन द्यायचं नाही. जाणार दही दूध तूप लोणी बंद केलं. पण ही गवळणले हुशार होती. ती रस्त्यानं चालली होती आणि रस्त्यात चालता भगवान श्रीकृष्ण तिला अडवल्यावरती विनंती करत होती, जाऊ दे रे मला, जाऊ दे रे मला मथुरे कृष्णा, अरे आम्हाला जाऊ दे ना. तो म्हणते नाही जमणार. पण दही दूध तूप लोणी जायचं बंद केलं. मग आता सौंदर्याला बरोबर आता एकच दे, एकच लक्ष. कशावर? फक्त घराघरामध्ये जाऊन लोणी तूप खायचं बस. पण सौंदर्याला भगवान श्रीकृष्णाबरोबर राहून राहून मार खाण्याची सवय झाली होती. बरं, मार खाण्याची सवय झाली होती. आता त्याच्या लीला खूप मोठ्या आहेत, पण आपल्याकडे आता वेळ कमी. त्याला करू काय? फक्त आपल्या पटापटात तिथपर्यंत नेऊन पोहोचायचं. एक दिवस तो बोबड्या नावाचा सवंगडी होता. त्या बोबड्या नावाच्या सवंगड्याला मार बसला आणि भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, बोबड्या अरे काय चल रे आपण जाऊ. कृष्णा, तुझ्या बरोबर आम्ही येणार नाही. का? त्याचं सुंदर उत्तर आहे. त्याने पहा, आले ताई बा कितना नकोले बा, आले ताई बा कितना नकोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार, नाही 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 तुझा संग येणार, आम्ही नाही 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 तुझा संग येणार, आम्ही नाही 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 तुझा संग येणार. अत्यंत एकदा समजा बोलावी, अत्यंत एकदा समजा बोलावी,
यशोदा मात्याच्या गली गोल 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 पुलनाच्या पोल्या गेल्या होत्या. समजांना दोन 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 दिल्याले बा, मला तो एक दिलीले बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार नाही ना, आता तुझ्या संग येऊ शकत नाही. कृष्णाने सांगितले नाही रे, यावं लागेल. सवंगडी बरोबर घेतली. मग भगवान आपल्या महालामध्ये यावं, भगवान श्रीकृष्णाने आपल्या घराकडे यावं. अनेक गोपिका वेड्या झाल्या होत्या. पाहण्यासाठी, पुन्हा भगवंताचं मुख पाहण्यासाठी त्या वेड्या व्हायच्या. त्यांनी आमच्याकडे येऊन घोड्या कराव्यात, नाना प्रकारच्या घोड्या केल्या. कुणाची दाढी, कुणाची बेणी बांधली, कुणाच्या पलगावरती मुंग सोडला. आता गोपिका गाराने घेऊन येत होते त्या सांगत होत्या, यशोदा कृष्णाला सांगावे, गोकुळी रावे का जावे, गोकुळी रावे का जावे. म्हातारी गवळण होती. देवाचं रूप पाहण्यासाठी ही नटून थटून येत होती. 90 वर्षाची म्हातारी ही नटून यायची. एक शपथ गवळणी तिचं वर्णन केले पा. बांगड्या पुतळ्या, पायात पैंजण, कमरेला कमरपटा, नाकात नथ घालून नेसली शालू पैठणचा, नेसली शालू पैठणचा, नेसली शालू पैठणचा. शालू पैठणचा, नेसली शालू पैठणचा, शालू पैठणचा. ऐका, काल्याला येताना, भगवंताच्या दरबारामध्ये येताना, किंबहुना कीर्तनाला येताना नटून तटून या, नटून तटून या. का? समाज आपल्याला पाहणार नाही, देव आपल्याला पाहतो. म्हणून आजचा दिवस महत्वाचा आहे. आज नटून तटून आलं पाहिजे. 90 वर्षाची गवळण होती ती, पण तिची अवस्था काय होती? काजळ कुठे लावत होती ती? हरी तुझ्या पुडलीच्या पायी रे, मन मोहिले रे, मन मोहिले. डोळ्यात काजळ, कपाळी काजळ, डोळ्यात कुंकू, हळदीने मळवट भरी रे, मन मोहिले रे, मन मोहिले. देवासाठी वेळ झालं पाहिजे. बरं, आपल्याकडे बाजार कुठला आहे? कोणत्या गावचा? जुन्नर ना. कोणत्या वार असतो? रविवारी बाजारला नटून तटून जाऊ आपण. रविवारच्या बाजारला मेकअप करून जाऊ. बाजारला जायचे, पण ऐका ना, बाजारला फाटक्या वस्त्रानं जा. बाजाराला कसंही वेळ वाकडं जा. बाजारला कोण आपल्याला पाहता येणार नाही. आपण ज्या भगवंताच्या दरबारात जाणार आहे ना, तो भगवंत आपल्याला पाहण्यासाठी येणार आहे. आपण नटून तटूनच गेलं पाहिजे. कारण जेणे हा जीव दिला दान, त्यानं आपल्याला हे आयुष्य दिले, त्यानं आपल्याला सुंदरता दिलेली आहे. ती सुंदरता जोपासता आली पाहिजे. त्या सुंदरता त्याच्याच पहिला होता आली पाहिजे. हे माणसाला कळलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत वाङ्मय
सांगतात अशा किती घोड्या सांगायच्या. एका गोपिकेनं भगवंताची घोडी पकडायचं ठरवलं. म्हटले पा वर डेरा होता आणि डेऱ्याच्या खाली आपल्या नवऱ्याला झोपवलं होतं. नवरा पण तसा मजबूतच होता, तसा हा डेऱ्यासारखाच, पण हा विश्वाचा जनिता होता. डेऱ्यामध्ये हात टाकला, पाटेचा प्रार होता. डेऱ्यामध्ये हात टाकला आणि हात टाकता टाकता तो डेरा जो वरून सुटला तो बरोबर डेरा डेरीवर येऊन पडला. काय पडलं? सून उठली होती बरं, कारण सून त्या काळाला पाठे उठायच्या. सुना त्या काळाला पाठे उठून सासूला चहा देत होत्या. आत्ताच्या सासूच सुनाला चहा देतात. तेव्हा शब्द होता आत्या. आत्या ती सांगत होती, आत्याबाई घरात चोर शिरला, सासूबाई घरात चोर शिरला, साठीला लागत होतं. आज काय सांगायचं, विठ्ठल 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 आणि भगवान श्रीकृष्णाला हाताला पकडलं. जाऊ द्या गेली आवाज लय मोठा आहे. फक्त तुम्ही शांत आहे का? आपल्याकडे थोडाच वेळ आहे. आपल्याला तयारी केलेली मला दिसते. पहिला इशारा आहे आता महाराज हाला. हाताला झोपून आणलं आणि आणल्यानंतर सांगितलं, यशोदे तुझा लाडका तुलाच गोड वाटे. काय केलं याने? काही केलं नाही. म्हणजे कृष्णा काय रे, काय उन्हे का करीतो? तुला माहित नाही आपल्याकडे गाया किती आहेत? 9 लाख. त्या 9 लाख गाया राखून राखून माझी लग्न राहिली. आई मला चोरी करायला वेळ कधी मिळणार आहे? आई मी तुझा एकुलता एक, गाया राखीतो 9 लाख. गायाला कोण जिजली नक मला जेव घाल, विश्व दे घराकडे चाल मला जेव घाल. हे पण बरोबर आहे. मग यशोदा माता होती ती, आपल्या लेकरावर बेतलं तर आई गप्प बसत नाही. मग यशोदा मातेने सांगितलं लगेच, तुम्ही लपून याचा बहुरा गे, तुम्ही लपून याचा बहुरा, गवळणीत शोभे राजा, तुम्ही मोठ्या डाल गजाले गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12, तुम्ही मोठ्या डाल गजा, नाना प्रकारचे वंदना केली. पण केल्यानंतर
90 वर्षाची जी गवळण होती तिने सांगितलं, यशोदे एकदा का तुझ्या कृष्णाला विचार. यशोदेने सांगितलं, कृष्णा खरं तू चोरी केली? तो म्हणला नाही आहे. आईने सांगितलं माझी शपथ घेऊन सांग. आईची शपथ म्हटल्यानंतर आता प्रश्न निर्माण झाला आणि कृष्णानं खाली मान घातली. आईच्या लक्षात आलं ते. तिला म्हणतात, आई मी नेहमी सांगत असतो, ज्या आईच्या डोळ्यावरती पट्टी आली तिनं 100 पुत्र गमावले. नीट ऐका, तुम्ही येता वारकरी संप्रदायाला गरज आहे बरं तुमची. ज्या आईच्या डोळ्यावर पट्टी बांधली तिने आपले 100 पुत्र गमावले. पण ज्या आईनं डोळ्यावरची पट्टी बाजूला केली तिनं 5ही सही सलामत केली. पाहिलं, कृष्णाने खाली मान घातली. आता याला इथं ठेवून फायदा, आता पुढच्या शाळेत घातला पाहिजे. मग तुम्ही सगळे गोपाळ बोलावा आणि मग गाया घेऊन कुठं जायचं आपल्याला? तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ. सगळे गोपाळ रानामध्ये एकत्र झाले. पण झाल्यानंतरही सुद्धा पहिला होता वाद्या, दैवयोगी झाला पाद्या, याचा येळकोट राहिना, मूळ स्वभाव जाईना. इकडं जे कुटाणा करायचं चालू होतं ते तिकडे चालू होतं. त्यांनी ते कुटाणे सोडले नाही. तिकडे कुटाणे चालू होते. आबा चेंडू, लिगोऱ्या, नाना प्रकारचे खेळ चालू झाले. पण आता खेळ कुठपर्यंत? कांदी भार, पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. आता काय किती म्हणायला महाराज तुम्ही किती वरडून म्हणा, आता आमची काही इच्छा नाही गड्या. ती माणसाची भावना आहे आणि ती मी पण समजतो. सगळे एकत्र आले, म्हणले आता खेळण्यामध्ये मजा नाही, आता भूक लागलेली आहे.
मग भगवान श्रीकृष्णाला मध्ये उभं केलं आणि शिदोऱ्या एकत्र केल्या. गड्यानो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला. भगवान श्रीकृष्णाला मध्ये ठेवलं आणि जवळ असणाऱ्या ज्या शिदोऱ्या आहेत त्या शिदोऱ्या एकत्र केल्या. त्याला म्हणतात काला. एकच काला त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी सगळं देवांनी जय जयकार केला. कुंडली गौरवा तुका म्हणे आले रूपा अव्यक्त चांगले. ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसिला विपरीत. तुकोबाराय सांगतात हे जे रूप आहे हे रूप अव्यक्त भगवंतानं केलं. ते गोकुळामध्ये असणाऱ्या लीला आणि ह्या लीला जोपासत असताना ह्या ठिकाणी समस्त ग्रामस्थ खडकुंबे तरुण मित्र मंडळ यांनी मला जी सेवा करण्याची संधी दिली तुमचं मी शतश ऋणी आहे. त्याचबरोबर माता पिता बंधुजन वर्ग, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, हार्मोनियम वादक आणि सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांचं सुंदर असं चित्रीकरण चालू आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर जय विठ्ठल होईल. त्याच्यानंतर तुमच्याकडं काय पद्धत आहे हे मला
हा मग शिवकेला माविले शिवकेला माविले बुडी होतो तुझाचे देवरी होतो तुझाचे होती घासे देवरी होती घासे तुम्ही वारे दोन्ही